झाला तमाशा घालून, झालं तुमचं सगळं बडबड करून झाली, आता गप्प बसायचं फक्त. अर्पिताची आई आणि नीलांबरीमध्ये होणार मोठा वाद. तू अनोळखी तरी सोबतही या मालिकेमध्ये अर्पिताला अपमानित करत आहे तिची स्वतःची आई आणि ते सुद्धा पूर्ण चाळीच्या समोर. तिच्या आईने अर्पितावरती आरोप लावले आहे की तिच्यामुळे तिचा स्वतःचा मुलगा दूर गेला आहे आणि त्यांचं घर सुद्धा आता दूर जाताना दिसतंय. आणि ह्याच गोष्टीचा आनंद आता नीलांबरी घेते. पण जेव्हा तिची आई हे म्हणते की माझी मुलगी फक्त त्याला कारणीभूत नाहीये, तुझा मुलगा सुद्धा तेवढाच कारणीभूत आहे आणि जर आमचं घर गेलं तर तुझा मुलगा आणि माझी मुलगी दोघे मिळून. जे काही घडलं त्यात अर्पिता मॅडमची काहीही चूक नव्हती, तरी आम्ही कुठल्याही गोष्टीची जबाबदारी नाकारत नाही आहोत. दोन्ही घराचं काही वाईट होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची, दोघींनी हे घर आम्हाला परत मिळवून देणार. आणि ह्यासाठी तर दोघांमध्ये भांडणं सुरू आहेत, कारण की नीलांबरीचं असं म्हणणं आहे की माझा मुलगा यामध्ये पडणार नाही. आणि ह्या सर्वाची मजा फोनमध्ये व्हिडिओ कॉलवरती विराज घेताना दिसतोय. विराज हे सर्व पाहतोय जो काय तमाशा होत आहे आणि ते सुद्धा त्याला राजसी दाखवून देते. आता बघायचं हे आहे की तू अनोळखी तरी सोबत ह्या मालिकेमध्ये पुढे काय घडून येईल हे पाहण्यासाठी तुम्हाला मालिका पाहावी लागेल. आणि अजून अशी लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी टेलीचक्कर रिजनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.